बुद्धकालीन कथा, तीनच ओळीचा धम्म. भगवान बुद्धाच्या काळात अनेक घटना घडल्या, परंतु त्या वैयक्तिक असोत, सामाजिक असोत वा धार्मिक, त्यामध्ये भगवान बुद्ध आपला धम्म बरोबर समजावून सांगतात. जसा माणूस ऐकत असेल तसा भगवान बुद्ध उपदेश देत होते. जसा प्रश्न तसे उत्तर देत असत. जेवढी माणसाची जिज्ञासा तेवढे समर्पक उत्तर. म्हणजे भगवान बुद्ध समोरच्या व्यक्तीला त्याच्या बुद्धिमत्तेला जाणूनच ज्ञान सांगत असत. जे त्याला समजले व जीवनात उतरले हेच सांगत असत. एका नगरात एक श्रीमंत बाई राहत होती. तिचे पती वारले तेव्हा तिच्याकडे गडगंज मालमत्ता होती. एकच मुलगा होता. बाई धार्मिक होती. जीवनात तिने बरेच सुखदुःख पाहिले होते. योगायोग असा की 4-5 वर्षानंतर तिचा मुलगाही आजाराने वारला. बाई एकटीच राहिली. नौकर चाकर होते, परंतु जीवनाचे जे स्वप्न ते भंग झाले. त्यामुळे ती नेहमी बेचैन राहायची. तिचे मन विचलित झाले. मन शांती बिघडली. धन संपत्ती सर्व होते. बाह्य सुखाची सर्व साधने होते, परंतु आंतरिक शांतता भंग झाली. म्हणून तू वयस्कर बाई शांततेसाठी, सुखासाठी साधू संन्यासाची यांना विचारायची. ते साधू ऋषी तिच्या घरी यायचे. कोणी अनुष्ठान करायचे, सत्यनारायण करायचे, छोटे यज्ञ करायला लावायचे. कारण धनिक माणसाकडे काहीच कमी नसते व साधू संन्यासी यांना पर्वणीच असते. तेथे जाऊन वेगवेगळे होम हवन इत्यादी करणे. उद्देश हा होता की त्या बाईला मानसिक शांतता कशी मिळेल. कोणी योगी जप सांगायचे, तेही त्या बाईने केले. मंत्रोपचार सांगायचे, तेही केले. काही साधूंनी तिला सोमवार व्रत सांगितले, ते तिने मनोभावे केले. अभिषेक, पूजा, अर्चा, पाठांतर करून ती बाई थकून गेली, परंतु मानसिक शांतता मिळाली नव्हती. हे सर्व पंडे, पुजारी, पुरोहित त्यांची दक्षिणा घेऊन जायचे, आशीर्वाद देऊन जायचे, पण फायदा काहीच नाही. ती श्रीमंत बाई जीवनात निराश झाली. तिला काहीच सुचत नव्हते. जे आंतरिक सुख पाहिजे ते कशातही नाही, म्हणून तिची मानसिक स्थिती भ्रमिष्ट झाली व ती आता साधू संन्याशांना खडसावू लागली. एक प्रकारे वैफल्यग्रस्त झाली. या साधू संन्याशाकडे, विधी कर्मवाल्यांकडेच काहीच नसते हे तिला कळून चुकले. योगायोग असा की तशा परिस्थितीत तिला कोणीतरी सांगितले की भगवान बुद्ध तिच्या नगराबाहेर वेळूवनात आले आहेत व बरेच लोक त्यांच्या दर्शनाला जात आहे. परंतु तिला आता जीवन नकोसे झाले. तिला वाटले एवढे साधू संन्यासी व त्यांचे व्रत केलेत, तसाच हा एक साधू आहे. तिने दुसऱ्या दिवशी माहिती घेतली की हे बनते काही विधी या कर्मकांड सांगतात का, तर तसे काही नाही असे तिला कळाले. तिने शेवटचा प्रयत्न म्हणून जाण्याचे ठरविले. जेव्हा ती भगवान बुद्धाच्या सानिध्यात गेली तेव्हा तिने अगोदरच मोठमोठ्याने सांगायला सुरुवात केली. ती असे, हे गौतमा, मला तू विधी कर्मकांड सांगू नकोस, मंत्र सांगू नकोस, व्रत सांगू नकोस, पाठांतर सांगू नकोस, पूजा अर्चा सांगू नको. तिचे सांगणे संपल्यावर भगवान शांत म्हणाले, आई, मी अजून तुला बोललो पण नाही. या सर्व गोष्टी मी कधीच कोणाला सांगत नसतो. मी फक्त माझा धम्म सांगत असतो. बाई म्हणाली, तुला धन संपत्ती पैसे किती लागते ते सांग. मी यापुढे कोणतेच व्रत कर्मकांड करणार नाही. भगवंत म्हणाले, मला तुझ्याकडून काहीच लागत नाही. फक्त तुझे मन पाहिजे तेवढे मी जागृत करीन. भगवान बुद्धांनी आपल्या चित्तबोधाने ओळखले. या मातेला लोकांनी फसविले व ती जीवनात वैफल्यग्रस्त झाले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्याकडे सर्व आहे, धनसंपत्ती आहे, परंतु माझ्याकडे जी धनसंपत्ती आहे ती तुझ्याकडे नाही, ती मी तुला देतो. तेव्हा ती म्हणाली, तुझ्याकडे तर काहीच संपत्ती नाही, मला काय देणार. तेव्हा भगवंत म्हणाले, माझ्याकडे मन शांती ही फार मोठी संपत्ती आहे, मी तुला देत आहे. बाई घेण्यासाठी तयार झाली, परंतु पुन्हा म्हणाली, मला जास्त उपदेश नको. तुझे काय म्हणणे आहे 3च ओळी सांग. मी मंत्र पठ करून थकले आहे. भगवंत म्हणाले, 3च ओळी सांगतो. पहिली ओळ, सब्ब पापस्स अकरणन. तेव्हा साधारण मगधी पाली भाषा सर्वांना कळत होती. ती म्हणाली, हे फार सोपे आहे. दुसरी ओळ, कुशलस्स उपसंपदा. हे लक्षात राहते. आणि तिसरी ओळ, सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. या 3 ओळी म्हणजेच माझा धम्म आहे.
त्याचा अर्थ तुला सांगतो. सर्व पुण्यकर्म करत जा आणि चित्ताला शुद्ध ठेवा. हाच माझा धम्म आहे व तुझ्या शांतीचा व जीवनाचा उपाय आहे. त्या आईला ह्या 3 ओळी फारच सोप्या वाटल्या. तिने भगवंताला पुन्हा विचारले, सर्व पापकर्म म्हणजे कोणते? भगवंत म्हणाले, तुझ्या शरीराने, वाचेने व मनाने केलेले वाईट काम म्हणजेच पापकर्म होत. तसेच पुण्यकर्म म्हणजे शरीराने, मनाने, वाणीने केलेले कुशल कर्म म्हणजेच पुण्यकर्म होत. तिने निर्धार केला की मला हे शेवटचे ज्ञान आपण अनुभव घ्यायला पाहिजे, कारण तेही पूजा अर्चेचा खर्च, कर्मकांड व्रत काहीच नव्हते. फक्त स्वतःच्या वागण्यात पाप व पुण्य याला समजून घ्यायचे होते. तिने घरी जाऊन विचार केला व निर्धार केला, परंतु तिला शेवटचे काम कसे करावे कळेना. चित्ताला शुद्ध कसे ठेवावे, ते शुद्ध कसे करावे, तिने आता मनावर घेतले व ती पुन्हा भगवंताकडे गेली व म्हणाली, मी हे सर्व करू शकते. माझा तसा निर्धार झाला आहे, परंतु चित्तशुद्धीचा उपाय मला सापडत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, चित्त म्हणजे मन व मनाला शुद्ध करण्यासाठी शांत बसावे लागते. आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासामुळे चित्त शुद्ध होते. ही गोष्ट तिला नवीनच होती. भगवंताने तिला शांत चित्ताने श्वासावर ध्यान केंद्रित करायला सांगितले. तसे तिने केले. 1 तासातच तिला सर्वत्र शांतता वाटू लागली. आतून काहीतरी भमन निघाल्याचा भास झाला. तिने पुन्हा पुन्हा ध्यानस्थ बसून एकदम चित्त स्थिर केले. तेव्हा तिचा अनुभव वेगळाच होता. केवळ 1 महिन्याच्या सरावाने तिला जीवनात स्थैर्य आल्याचा भास झाला. ती दुःखमुक्त झाल्याचे तिला जाणवले, जे कधीही तिने अनुभवले नव्हते. ती जगातील व वैयक्तिक सर्व दुःख विसरली व आपल्या संपत्तीचे तिने धम्म प्रचारासाठी दान दिले. भिक्षुणी बनून जीवनमुक्त झाली. केवळ भगवंताच्या 3 ओळी धम्म उपदेशामुळे तिचे जीवन सार्थक झाले. साधू साधू साधू.